आज आपण बघणार आहोत 36 साईजचं ब्लाऊज कटिंग 4 टक्स. तर कटिंगला सुरुवात करत आहोत. तर ब्लाऊजची उंची आहे 13.5. त्याच्यामध्ये 1 इंच मिसळायचा, 14.5 घ्यायचे. शोल्डर लावले आपण 5.5 आणि आर्म होल घेतले आपण 6 इंच आणि छातीचा चौथा भाग 9 आणि त्याच्यात 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. कमर आहे 30 इंच. कमरेचा चौथा भाग 7.5. त्यात 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच मार्जिनसाठी अशी लाईन आखून घ्यायची. त्याच्यानंतर आर्म होल राऊंड द्यायचा आणि कटिंग करून घ्यायचं. तर आपण कटिंग करून घेणार आहोत. ह्या साईडला सोडणार आहोत. तर ही लाईन अशी आखून घ्यायची 1/2 इंचाची. आता आपली उंची आहे 13.5 इंच. 14.5 लावलं होतं. ते पाठीमागच्या भागापेक्षा 1.5 इंच जास्त लावायचं समोरच्या भागामध्ये आणि ही लाईन अशी आखून घ्यायची. आता या लाईनीच्या पुढे 5.5 इंच लावायचे शोल्डर, 6 इंच लावायचा आर्म होल आणि आपल्या चेस्ट मध्ये 1/2 इंच एक्स्ट्रा लावायचं आणि इथं मार्जिन करून घ्यायचं. त्याच्यामध्ये 1/2 इंच वाढवायचा म्हणजे 9.25 होतं तर 9.25 1/2 इंच वाढवून लावायचा आणि तेच 9.25 खाली पण लावायचं कमरेच्या भागाकडे आणि ही लाईन अशी सरळ आखून घ्यायची. आता आपली शोल्डर पट्टी आहे 2.5 इंच. त्याच्यामध्ये 1/4 इंच मिसळायचा म्हणजे आपली शोल्डर पट्टी होते 3.25 इंचाची आणि गळा रुंदी आहे 2.25 इंचाची. गळा आपण लावतोय 6.5 इंचावर आणि गळा रुंदी सुद्धा लावतोय 2.25 इंच. असा चौकोन आखून घ्यायचा. नंतर गोल करून घ्यायचा. आर्म होल मध्ये 1 इंचाचं अंतर ठेवून गोल आखून घ्यायचा, आकार द्यायचा. त्याच्यानंतर शोल्डर पासून आपली फुल बस्ट आहे 38 इंच. 38 इंच म्हणजे 9.5 38 इंचामध्ये 9.5 मध्ये 1 इंच मिसळायचं. 10.5 वरती निशाण लावायचा. त्याच्यानंतर त्याच्या खाली 3 इंचावर एक निशाण लावायचा. 13.5 वरती निशाण लावायचा. या 2 लाईनी आखून घ्यायच्या. आता आपला छातीचा भाग, चेस्टचा भाग आहे, छाती आहे 36 इंच. 36चा 10वा भाग येतो 3.5 मध्ये 1 पॉइंट. त्याच्यामध्ये आपण 1/2 इंच मिसळायचं म्हणजे 4.25च्या आसपास येतं. 4ला इथे निशाण लावून घ्यायची, खाली पण 4ला निशाण लावून घ्यायची. मग ही लाईन अशी सरळ आखून घ्यायची. त्याच्यानंतर या पॉइंटच्या इकडे 1.5 इंच आणि या पॉइंटच्या इकडे 1.5 इंच आणि इथून वरती 1.25 इंचावरती मार्क करायचं. ही लाईन अशी आखून घ्यायची. त्याच्यानंतर आता आपला कमरेचा भाग आहे 30 इंच. 30चा चौथा भाग 7.5 इंच. त्याच्यामध्ये आपल्याला 1/2 इंच मिसळायचं आहे म्हणजे 7.25 इंच वाला.
आणि आपलं जेवढं काही उरते समोर त्याचा आपण मध्यभागी करायची आणि ते टक्स मध्ये इकडं अर्ध इकडं अर्ध लावून घ्यायचं. त्यानंतर ही लाईन अशी वरती आपण घ्यायची. आता इथून इथे 1 इंचावर मार्क करायचा आणि इथून इथं 1.5 इंचावर मार्क करायचा. ही लाईन सरळ राखून घ्यायची. आता इथून इथं किती अंतर आहे? 4.5 इंच. तेच आपल्याला इथून या लाईन मध्ये लावायचं 4.5 इंचावरती आणि ही लाईन अशी वर आर्म होलला जोडून द्यायची. त्याच्यानंतर इथून असं उचलायचं आणि या लाईनला टच करायचं कपडा. त्याच्यानंतर आपण 1.5 इंच मार्जिन ठेवणार आहोत. 1.5 इंच मार्जिन ठेवणार आहोत. ही लाईन वर पर्यंत नंतर याला खोलायचं. ही लाईन इकडं अशी जोडून घ्यायची, इकडं जोडून घ्यायची आणि असं जोडून घ्यायचं. हा झाला आपलं. आणि ही लाईनला असं थोडस गोलाकार द्यायचा म्हणजे ही झाली आपली योगपट्टी. आणि हा आपला 4 टक्स ब्लाउज चा ड्राफ्टिंग आहे. हे झालेलं आहे आपलं कटिंग. आता आपण बाहीची कटिंग करणार आहे. बाहीसाठी असा 4 फोल्ड डबल फोल्ड कपडा करायचा. त्यानंतर आपली बाहीची लांबी आहे 5 इंच. बाहीची लांबी आहे 5 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच मिळवायचा म्हणजे 6 इंच झालं. आता आपल्याला डाऊन करायच्या 2.5 इंचावरती. आर्मची गोलाई आहे आपली 16.5 इंच. तर त्याचं अर्ध करायचं, ते 1/2 इंच मिळवायचं. 8.5 इंचावरती मार्क करायचं. आणि दंड घेरा आपला 6 इंच. 6 इंचावरती मार्क करायचा. 1.5 इंच मार्जिन, इकडे पण 1.5 इंच मार्जिन ठेवायचं. लाईन आखून घ्यायची आणि आपल्याला इथं गोलाकार द्यायचा आहे असा. आणि इथून असा 1/2 इंचावरती आतला समोरच्या भागाचा आकार द्यायचा. मग आपण कटिंग वरती अस्तरचं केलेलं कटिंग ठेवणार आहोत. तर अस्तर इथं लावायची, इथं जोड येईल तर जोड लावायचा आपण नंतर शिवताना. त्यानंतर हा आहे पाठीमागचा भाग आणि ही आपली योगपट्टी अशी आपण ऍडजस्ट करून ठेवू शकतो. त्याच्यानंतर हा डिझाईन आपण पुढच्या साईडला घेणार आहोत, म्हणून हा पुढच्या साईडला असं याला घेणार आहोत. आपण कटिंग करणार आहोत. अर्धा इंच जास्त ठेवून मेन फॅब्रिक कटिंग करून घ्यायचंय. म्हणजे आपल्याला जोडताना कपडा इकडे तिकडे झाला तरी प्रॉब्लेम येत नाही. असं कटिंग करून घ्यायचंय. तरी पण कटिंग करून घेऊया. योगपट्टी, पाठीमागचा भाग आणि बाही आणि हा समोरचा भाग.
हे आपलं कटिंग झालेलं आहे आणि याचं स्टिचिंग आपण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये.